गंध गुणोपेतं ये तं कुसुम संतति पूजयामि मुनिन्दस्स सिरिपाद सरोरुहे गंध संभार योतेना धूपेना सुगंधिना सुगंधिना गंधेना पूजयामि तथागत। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध देवानं पियदस्सी धम्मदायादो महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करू। पूजनीय भदंत ज्ञान ज्योतीची महातेरो संघारामगिरी भंतेजींनाही तिवार पंचांग प्रणाम करून या धम्म मंचावर आदरणीय पूजनीय भदंत रठ्ठपालजी यांच्या मार्गदर्शनात नेतृत्वात हा भव्य आणि दिव्य असा धम्म सोहळा या सालबर्डी या प्राचीन स्थळी त्याचं आयोजन सतत 7 वर्षापासून त्याचं आयोजन या ठिकाणी होत आहे। उपासक उपासिकांच्या श्रमदानातून आणि धम्मार्थ दानातून या भव्य आणि दिव्य अशा धम्म सोहळ्याचं या ठिकाणी हे आयोजन महाशिवरात्रीचा पर्व असो आणि कार्तिक अमावस्येच्या निमित्तानं या महापरित्त पाठ सुद्धाचं आणि सोबतच धम्मदेसना या कार्यक्रमाचं आयोजन या धम्म मंचावर उपस्थित पूजनीय भदंत अनिरुद्धजी महातेरो आणि पूजनीय भिक्खू संघ आर्यजी यांच्या शीलगुणांना त्यांच्या प्रति मंगलाची कामना करतो। पूजनीय भदंत डॉक्टर धम्मचेतीजी, माझे सहकारी भिक्खू शांती ज्योतिजी, भंते काश्यप आणि सर्व भिक्खू संघांना मंगलाची कामना करतो। या सालबर्डी हा जो परिसर, हे प्राचीन क्षेत्र, बाबासाहेबांचं काम करायला कोण कोण तयार आहे? हात वर करा बरं। बाबासाहेबांचं काम करायला, महाबोधी महावीरासाठी मरायला कोण तयार आहे? महाबोधी महावीरासाठी मरायला कोण तयार आहे? मग आता चुपचाप राहा ना। तुमची इच्छा असेल तरच बोलतो, नाही तर चालू द्या तुमचा को 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 को। नंतर पुस्तक घ्या। तर तुम्हाला सालबर्डीचा इतिहास ऐकायचा असेल तरच मी बोलतो। यापूर्वीही मी माझे चॅनल नोबल ट्रूथ याच्यावर 2 विषय सालबर्डीचे टाकलेले आहे। भंतेजींच्या परिश्रमातून सालबर्डी हे ठिकाण अत्यंत प्रकाश ज्योतात आलेला आहे। आम्ही लहानपणी फक्त ऐकायचो, सालबर्डी फक्त महादेव म्हणजे लहान महादेव म्हणूनच एवढंच आम्हाला माहित होतं। या अरहत महादेवाची ही अरहत भूमी, ही वर्षावास भूमी, ही सीमा भूमी, उपसंपदा भूमी
आणि पवारणा भूमी, माडू गडगा किंवा गंगा नदीच्या या संगमावर असलेली ही सालबर्डी ठिकाण. या सालबर्डीचा बुद्धाच्या कालखंडामध्ये हा सालबर्डी प्रदेश आपल्याला सर्वांना माहित आहे, जे 16 महाजनपद होती बुद्ध काळामध्ये. या 16 महाजनपदापैकी अवंतीचं जनपद आपली जी सालबर्डी आहे, मोर्शी, अमरावती आणि वर्धा सीमेवर आहे, बैतूल आणि मुलताई या प्रांतामध्ये. तर हे सालबर्डी हे ठिकाण भौगोलिक इतिहासानुसार हे सालबर्डी ठिकाण अवंती जनपदाचा भाग आहे. कशाचा? अवंती जनपद. आता या अवंती जनपद हे कुठं येतं? तर हे मध्य प्रदेश, उज्जैन, अवंतीचाच हा परिसर आहे. अवंती जनपद याला म्हटलं जायचं. बुद्धाच्या कालखंडामध्ये जो चंड प्रद्योत राजा होता आणि महाकच्चायन जे भिक्खू होते, पालीचे व्याकरणकार, तर हे अवंती जनपदामधलं हे सालबर्डी हे ठिकाण. अवंती ज्याला उज्जैनी म्हणतात आणि उज्जैनीलाच महिष्मती म्हणतात किंवा महेश्वरही म्हणतात. तर हे महिष्मती, उज्जैनी आणि अवंती ही सतत बदलत गेलेली नावं आहे. गुप्त काळामध्ये याचं नाव माळवा प्रांत होतं, माळवा प्रांत. आणि हा मध्य प्रदेश हा जो भाग आहे, वास्तविक पाहता हा मध्य प्रदेश हा जो भाग आहे, याला मध्य प्रदेश हे जरी नाव असेल तरी हे बुद्ध प्रदेश आहे. काय आहे? बुद्ध प्रदेश. देवानाम पियदस्सी महान सम्राट अशोकांनी सर्वाधिक बौद्ध स्तूप आणि सर्वाधिक बौद्ध महाविहार जर कुठे बांधली असेल उत्तर भारत सोडून, तर ती मध्य भारतात म्हणजे आजच्या मध्य प्रदेशामध्ये. साचीचं उदाहरण सर्वांना माहीतच आहे, कारण महान सम्राट अशोकाची पहिली महाराणी देवी, तिला विदिशा देवी जे असं म्हटलं जातं, ती साची जवळच्या विदिशा शहरातली. दुसरी पत्नी सम्राट अशोकांची कलिंग देशातली. सम्राट अशोकाची पहिली महाराणी विदिशा देवी ही शाक्य कुमारी. दुसरी महाराणी सम्राट अशोकाची कोलीय वंशाची, ती कलिंग देशाची, तिचं नाव कौरवती. तिसरी महाराणी पद्मावती कुणालची आहे. चौथी महाराणी असंधिमित्रा आणि पाचवी महाराणी तिस्सरक्षिता, अशा 5 महाराण्या. त्यापैकी प्रमुख महाराणी विदिशा देवी. ही विदिशा देवी मुळातच शाक्य कुळाची होती, शाक्य कुमारी होती आणि मुळातच बुद्धिस्ट असल्यामुळे लहानपणापासूनच संघमित्रा आणि महामहेंद्रावर संस्कार बुद्ध धम्माचे होतेच. आणि म्हणूनच त्यांचं जे चित्त आहे, चित्ताची चेतना आहे, संघमित्रा आणि महामहेंद्राची भिक्खू प्रवचेसाठी तयार झालेली आहे. कारण विदिशा देवीनं ते संस्कार बालपणापासूनच केलेले होते, कारण विदिशा देवी मुळातच बुद्धिस्ट होते. सम्राट अशोकाने तितकंच मनावर घेतलं नाही. कलिंग युद्ध हे त्यांच्यासाठी एक कारण ठरलं आणि ते बुद्ध धम्मामध्ये प्रवचित झाले, सर्वांना माहित आहे. पण विदिशा देवी मुळातच ही मध्य प्रदेशातली असल्यामुळे तिच्या स्मरणार्थाने एवढंच नाही, महान सम्राट अशोकांनी या मध्य प्रदेशातील उज्जैनी, जिला अवंती म्हणतात, तिथे 15 वर्ष राज्यकारभार केला. 15 वर्ष. म्हणून जास्तीत जास्त महास्तूप जर कुठे बांधले असेल सम्राट अशोकांनी, तर या मध्य प्रदेशामध्ये साची, सतधारा, सोनारी हे सर्व ठिकाणं आपल्याला माहीतच आहे. तर देवानंद पेदस्ती महान सम्राट अशोकाने जे 84,000 महाविहार महास्तूप बांधले, त्यापैकीचा एक महास्तूप म्हणजे सालबर्डीला आहे. कुठे? सालबर्डीला महास्तूप आहे. भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू, अस्थि, रॅलिक्स, भगवान बुद्धांची रक्षा या सालबर्डीला आहे. कुठे? मुक्ताई लेणीच्या वरती. मुक्ताई लेणीच्या वरती 84,000 महास्तूपांपैकीच एक स्तूपाचं ठिकाण हे सालबर्डी. आणि या सालबर्डीचा इतिहासही खूप छान आहे. नावामध्ये संस्कृती आहे. साल, तुम्ही त्याला काहीही म्हणा, शाल म्हणा, तुम्ही शाल म्हणता ना, शाल. शाल हा संस्कृत शब्द आहे. पाली प्राकृत मध्ये श च्या ठिकाणी स येतो.
तुम्ही शाल वृक्ष जरी म्हणत असेल, परंतु पाली प्राकृत शब्द आहे साल वृक्ष. काय आहे? साल वृक्ष. साल वृक्ष. आणि साल वृक्षाचा हा बरड, ज्याला काही लोक पर्वत म्हणतात, आम्ही मराठी लोक त्याला बरड म्हणतो, काही लोक त्याला डोंगर म्हणतात, तिकडे गुजरातकडे त्याला कडा डोंगर म्हणतात किंवा केडिया डोंगर म्हणतात. तर ह्या बरड साल वृक्षांनी वेढलेला हा बरड होता. तुम्ही जिथे बसलेले आहात का नाही, हे सातपुडा पर्वतरांगाचं शेवटचं टोक आहे. सातपुडा पर्वतरांगाचं शेवटचं टोक. आणि या सातपुडा पर्वतरांगाच्या शेवटच्या टोकामध्ये हे अरहत महादेवाचं हे ठिकाण आहे. अरहत महादेव. महान सम्राट अशोकांनी जी तिसरी धम्मसंगीती पाटलीपुत्र पटण्याला अशोकाराम महाविहारामध्ये जी भरवण्यात आली होती, देश विदेशामध्ये ज्या धम्म महामात्रांना धम्मदूत भिक्खूंना जे पाठविण्यात आलं होतं, त्यापैकीच्या तिसऱ्या महाधम्म संगीतीमध्ये मोगलीपुत्त तिस्सांचे जे शिष्य आहे अरहत महादेव, या अरहत महादेवला या माळवा प्रांतामध्ये किंवा त्या काळच्या अवंती महाप्रांतामध्ये किंवा ज्याला महिस मंडल असा शब्द आलेला आहे, तर या महिस मंडल प्रांतामध्ये ज्या अरहत महादेव भिक्खूला ज्या प्रदेशामध्ये पाठवण्यात आलं होतं, ते प्रदेश म्हणजे सालबर्डी प्रदेश. म्हणून हा महादेव दुसरा तिसरा काही नाही. भंतेजी नेहमी सांगतात तुम्हाला, ज्ञानज्योती भंतेजी, महादेव हा दुसरा तिसरा काही नसून हाच तो तिसऱ्या धम्मसंगीतीमध्ये पाठवलेला अरहत महादेव आहे. महादेव म्हटलं तुम्हाला तर असं वाटते की शिव भोलाच येते आपल्या डोळ्यासोबत. महादेव हे एका भिक्खूचं नाव आहे. महादेव हा पाली प्राकृतचा शब्द आहे. आणि म्हणून लोक म्हणतात तिवार नमन करा म्हणते अरहत महादेव. तिवार नमन करा म्हणते अरहत महादेव. तिवार म्हणजे काय? तिवार तिवार पंचांग प्रणाम म्हणतो. तिवार 3 वेळा वंदन करा म्हणते अरहत महादेव. तिवार नमन करा, तिवार नमन करा म्हणते अरहत महादेव. तिवार नमन करा म्हणते अरहत महादेव. तिवार नमन करा म्हणते अरहत महादेव, असं लोक म्हणायचे. आता तुम्हाला माहितच आहे, सांगण्याची गरज नाही. तिवार नमन करा म्हणते अरहत महादेव गेलं आणि हर हर महादेव आला. तर हे पाली प्राकृत शब्द मी या ठिकाणी उच्चारलेला आहे. तर हे सातपुडा पर्वतरांगाची जे शेवटचं टोक आहे, या मध्य प्रदेशामध्ये अत्यंत महत्वाच्या बौद्ध गुफा आहे. अजंठा आणि वेरूळ प्रमाणे आपण अजंठा आणि वेरूळ फक्त महाराष्ट्रात बघितलेली आहे, पण मध्य प्रदेशातली अजंठा जर कोणती असेल तर बाघच्या बौद्ध गुफा. बाघ, तिथे पेंटिंग आहे, सुंदर अशा बौद्ध गुफा मध्य प्रदेश मध्ये आहे. दुसरा सेकंड क्रमांक लागतो मध्य प्रदेशाच्या सर्वात भव्य आणि दिव्य बुद्ध लेण्या म्हणजे धम्मराजेश्वर, त्याला धमनाराही म्हणतात. तिसरा क्रमांक लागतो मध्य प्रदेशातल्या बौद्ध लेण्यांचा, तो म्हणजे बांधवगड, लोहानी, माडा, पोलाडुंगर, उदयगिरी, विदिशा, ग्वालियर अशा खूप साऱ्या बुद्धिस्ट लेण्या आहेत. पण आपल्या महाराष्ट्राच्या सीमेवर या मोर्शी तालुक्यामध्ये आणि मुलताई बैतूलच्या परिसरामध्ये सालबर्डी ह्या एकमेव बौद्ध गुफा आहे. सालबर्डी बौद्ध गुफा. गुफा ज्याला केव्स म्हणतात, लेणी म्हणतात. लेणी हा शब्दच मुळातच पाली आहे. इथे एकूण 12 बुद्धिस्ट गुफा आहे. किती आहे? 12 बौद्ध लेण्या आहे. 12 बौद्ध लेण्या. मी सांगत असताना आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जिथे जिथे पर्वतरांगा आहे का नाही, जिथे जिथे पर्वतरांगा आहे तिथे नदी असते. आणि कोणत्याही बुद्धिस्ट लेण्या पहा तुम्ही महाराष्ट्रातल्या, ह्या सर्व बुद्ध लेण्या नदीच्या काठावरच असते. आणि इथेही नदी आहे. तुम्ही बघितलं असेल अजिंठाची बुद्ध लेणी वाघेरा नदीच्या काठावर आहे. वाघेरा नदीच्या काठावर सर्वच बुद्ध लेण्या ह्या नदीच्या तीरावरच असतात. आणि ही नदी त्याला अपवाद नाही. मी तुम्हाला बोलता बोलता असं म्हटलं की साल बर्डी हे नाव कशावरून पडलं? साल, साल वृक्ष. साल वृक्ष तुम्हाला माहित असेल. साल तुम्ही त्याला शाल जरी म्हणत असेल, पण पाली शब्द आहे साल.
साल वृक्षांनी वेढलेला बरड म्हणजे सालबर्डी. आणि सर्वांना माहित आहे साल वृक्षाचं किती महत्व आहे बौद्ध धर्मामध्ये. साचीच्या भरूचच्या स्तूपावर तुम्ही साचीला गेले तर साल वृक्षाला पूजन करताना उपासक उपासिका तुम्हाला दिसतात. साल वृक्षाची पूजा केल्या जात होती, ते प्रतीक पूजा म्हणून. म्हणून सालबर्डी हा शब्दच मुळातच बुद्धिस्ट आहे. सालबर्डी तुम्ही बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ वाचला असेल, त्याच्यामध्ये महामाया देवीच्या स्वप्नामध्ये 4 चतुर्दिक्पाल आले होते आणि त्यांनी महामाया देवीचा पलंग उचलला. कुठे? स्वप्नामध्ये. आणि तो पलंग महामाया देवीच्या स्वप्नातली गोष्ट आहे. तो चतुर्दिक्पालाने जो पलंग उचलला होता आणि तो पलंग ठेवला कुठे होता, तिची आंघोळ कुठे घातली होती, तर ते साल वृक्षाखाली. हे बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथामध्ये आहे. साल वृक्षाचा आणखी संबंध जर बघा कसा आहे, तुम्ही त्याला लुंबिनी वन म्हणा का काही म्हणा, त्याचं प्राचीन नाव लुंबिनी देवी आहे. आता आधुनिक नाव लुंबिनी वन आहे. पण इथं बसल्या उपासक उपासिकांना विचारलं मी, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला? कोण सांगेल? म्हणा ना नेपाळ. अजिबात नेपाळ गीत म्हणायचं नाही, दुसऱ्या लोकांना चान्स नका करून देऊ. जम्बूद्वीपाचाच तो भाग होता. काही लोक म्हणते बुद्धाचा जन्म नेपाळमध्ये झाला. भारतातले नोईत आहे? अजिबात नाही. जम्बूद्वीप भारताचाच एक प्राचीन भाग आहे, तो आपलाच भाग आहे. जम्बूद्वीपामध्ये जन्म झाला, न की नेपाळमध्ये. आता नाव आहे नेपाळ, लक्षात घ्या. तर या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जन्म जरी लुंबिनी वनामध्ये झाला, पण झाड कोणतं होतं ते? दिव्यातील तेलाप्रमाणे 10 महिने महामाया देवीने आपल्या पोटात वाढवले आहे ना बुद्ध आणि स्तंभामध्ये. उभ्या उभ्यानेच तिने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. कोण्या वनामध्ये? कोण्या वनामध्ये? लुंबिनी वनामध्ये. पण झाड कोणतं होतं? साल वृक्षाच्या फांदीला पकडून उभ्या उभ्यानेच तिला सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला. ते झाडही कशाचं प्रतीक आहे? बुद्ध धर्मामध्ये प्रतीक आहे. साल वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाचा काय झाला? जन्म झाला. आता जर मी तुम्हाला विचारलं, बोधिसत्व तथागत बुद्धांचं जे महापरिनिब्बाण झालं तेही कशा झाडाखाली? साल वृक्षाखाली. जरी ते कुशीनगर असेल, कुशीनारा असेल, परंतु ते मल्ल लोकांचं सालवन होतं. सालवन किंवा त्याला शालवाटिका म्हणतो. कुशीनगरच्या म्हणजे जन्मही सिद्धार्थ गौतमाचा साल वृक्षाखाली, महापरिनिर्वाणही साल वृक्षाखाली. तुम्हाला माहित असेल जीवकची आई, तिचं नावही काय होतं? सालवतीचा पुत्र. कोण होता? जसं आम्रपाली आंब्याच्या झाडाखाली सापडली महानाम त्या माळीला, म्हणून तिचं नाव आम्रपाली ठेवलं. तशी जीवकची आई सालवती, ह्याच्यामध्ये साल हा शब्द आपल्याला दिसतो. तर हे सालबर्डी हे जे प्राचीन ठिकाण आहे, बुद्धाची आईचे अनेक नाव आहे. एकवीरा आई तू डोंगरावरी, नजर आहे तुझी कोलियावरी. आमच्या कोलिय बांधवांचं ते कुलदेवी आहे महामाया देवी. महाराष्ट्रातले आमचे कोलिय बांधव महामाया देवीचे आणि महाप्रजापती गौतमीचे वंशज आहेत, पण ते विसरले आजचे कोलिय बांधव. म्हणून ती एकवीरा महामायेचंच नाव आहे. महावीर एका वीराला म्हणजे त्या सिद्धार्थ गौतमाला एका वीरो महावीरो, एका वीराला जन्म देणारी ती एकवीरा म्हणजेच महामाया होय. महामायेचे अनेक नाव आहेत, जसे सिद्धार्थ गौतमाचे 100 नाव आहे, सहस्त्र नामावली. तुम्ही बुद्ध गुणगाथावली बघा, तुम्हाला बुद्धांची अनेक नावं दिसतात. बुद्धांच्या आईचे एक नाव आहे सालभंजिका. तुम्हाला ऐकायला वेगळंच वाटेल. हे सालभंजिका शिल्प अजंठा वेरूळ महाराष्ट्रातल्या सर्व बौद्ध गुफांमध्ये. एवढंच नाही, साचीच्या स्तूपावर तुम्हाला एक स्त्री असा हात करून आहे झाडाला, साचीच्या स्तूपावर. तर ही बुद्धांचीच आहे सालभंजिका. तर हे सालवन, ही सालवाटिका, आणि यावरूनच हे बुद्धिस्ट नाव आहे सालबर्डी. काळाच्या ओघामध्ये झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि हा पूर्व विदर्भाचा बेल्ट मध्ये
हा पूर्व विदर्भ, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये साल वृक्षाची झाडं होती. नाहीतर तुम्ही म्हणाल साल वृक्षाचे झाडं तर तिकडे होते लुंबिनी वनामध्ये, नेपाळ परिसरामध्ये. साल वृक्षाची झाडं आपल्या सालबर्डीलाही होती, पण काळाच्या ओघामध्ये काही वनस्पती नष्ट झाल्या, पण ते नाव मात्र आजही राहिलेलं आहे, सालबर्डी. आणि हे साल वृक्ष बुद्ध धम्माच्या म्हणजे बुद्धाच्या जीवनाशी, जन्माशी आणि महापरिनिर्वाणाशी निगडित आहे. आमच्या आदिवासी बांधवांचं दैवत आहे महादेव, अरहत महादेव. कारण हे आदिवासी मूल्यवासी बांधव, हे नागमुंडा बांधव, हे प्राचीन काळातले बुद्धिस्ट लोक, नागवंशी लोक. लक्षात घ्या, आजही आमचे आदिवासी बांधव ते मध्य प्रदेशातले असो का झारखंड छत्तीसगडचे असो, आजही आदिवासी बांधव साल वृक्षाचीच पूजा करतात. नागमुंडा आदिवासी बांधव त्यांना पवित्र मानतात, ते साल वृक्षाची पूजा करतात. आदिवासी बांधवांचा धर्म सरणा धर्म आहे. सरणा धर्माचं ते प्रतीकच आहे साल वृक्षाची पूजा करणं. सरणा, आताच भंतेजींनी म्हटलं, अनिरुद्ध भंतेजींना, शरणागमन संपूर्ण. आम्ही नेहमी म्हणतो बंद शरणागमन, बुद्ध शरण, धम्म शरण आणि संघ शरण, या 3 शरणांचं शरणागमन. म्हणून शरणा हा शब्दच मुळातच पाली आहे. आणि म्हणून आदिवासी नाग बांधवांचा, हा मूल निवासी बांधवांचा जो धम्म आहे हा बुद्धाचा धम्म आहे. म्हणून आजही आदिवासी नाग बांधव ते साल वृक्षाची पूजा करतात. हे जे ठिकाण आहे ना, बैतूल नावाचं ठिकाण, हे बैतूल नावाचे ठिकाण 2 आहे. सुनापरांत मध्ये एक बैतूल आहे गोव्याला, सुनापरांत, ज्याला बुद्धांच्या काळामध्ये सुनापरांत म्हणायचे. बैतूल किल्ला आणि बैतूलच्या रिवोण बौद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये, त्या कोकणच्या त्या गोवा प्रदेशामध्ये, ज्याला सुनापरांत म्हणायचे. इथून बघितलं, लहान महादेव न मोठा महादेव म्हणता तुम्ही, लहान महादेव न मोठा महादेव एकच होय. इथून सालबर्डी ते पचमढी नाथद्वारचं ठिकाण एकूण 300 किलोमीटर आहे. अरहत महादेव भिक्खू, अरहत नावाचे महादेव भिक्खू, ज्यांनी महान सम्राट अशोकाचा जो मुलगा होता महामहेंद्र राजकुमार, मोगली पुत्र तिस्स जरी उपाध्याय होते तरी चिवर घालून देण्याचं काम, मुंडन करून देण्याचं काम, ते वस्त्र परिधान करून देण्याचं काम, महामहेंद्राला चिवर घालून देण्याचं काम कोणी केलं? महादेव भंतेजींनी. लक्षात घ्या. आणि या अरहत महादेव नावाच्या भिक्खूलाच महान सम्राट अशोकाने इथे पाठवलं. सालबर्डीला इथे वर्षावास करायचे. आणि अधून मधून, आता भंतेजी लोक काय एकाच ठिकाणी वर्षावास करते का? तर हा छोटा महादेव न मोठा महादेव कोणच नाही, हा एकच महादेव होय. आणि हे अरहत महादेव सालबर्डीलाही वर्षावास करायचे आणि नागद्वार पचमढीलाही वर्षावास करायचे. नीट आहे का? हे त्यांचे 2ही ठिकाण. आणि उज्जैन पर्यंत त्यांचा हा परिसर होता, माळवा प्रांत. म्हणून अरहत महादेवाची ही भूमी आहे. आता इथे उपस्थित उपासक उपासिकांना मी असं विचारत आहो की महान सम्राट अशोकांनी तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर किती स्तूप बांधले? किती स्तूप बांधले? एक गोष्ट लक्षात घ्या, बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर तिदस पुरवले नाग लोकेच स्तूपे. ती म्हणजे 3, 10 म्हणजे 10. आता वंदनेमध्ये तिदस पुरवले आलेले आहे दंत धातूला पकडून. पण भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर एकूण 8 महास्तूप हे आपण ऐकलेले आहे. किती? 8 महास्तूप. त्याच्यापैकी 7 महास्तूपाचं खोदकाम करून कोलियांचा रामग्रामचा स्तूपाला विरोध केला नागवंशी लोकांनी, कोलिय लोकांनी, अशोकाला. त्याच्यापैकी 7 महास्तूपांच्या काही शारीरिक धातू महान अशोकांनी काढल्या, काही शिल्लक ठेवल्या त्या स्तूपामध्ये. आणि 84,000 महास्तूपांपैकीचा एक महास्तूप बुद्धांच्या शारीरिक धातूवर कुठे निर्माण केला? तर या मुक्ताई लेणीच्या वर्त. इथे तरंग जाणवत नाही का तुम्हाला? तरंग जाणवतात ना बुद्धां, मला तर जाणवतात. इथे आलं तर रठपाल भंतेजींनी या स्थळाला प्रकाश झोतात आणला. इथल्या उपासक उपासिकांनी त्यांना भरपूर सहकार्य केलं आणि असंच सहकार्य राहिलं पाहिजे.
लक्षात घ्या. तर या ठिकाणी जे 84,000 महास्तूप होते, या 84,000 महास्तूपापैकीचा एक महास्तूप या ठिकाणी आहे सालबर्डीला. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 8 महास्तूप झाले. किती? 8 महास्तूप. आणि नंतर महान सम्राट अशोकाने किती? 84,000 महास्तूप शारीरिक धातूवर. बुद्धांच्या अस्थी पाण्यामध्ये विसर्जन शिरवण्याची गरजच पडली नाही. पडली का? युद्ध होणार होतं बुद्धाच्या अस्थीसाठी. युद्ध. ते मल्ल लोक म्हणे आम्ही नाही देत. आमच्या सालवडामध्ये कुशीनगर मध्येच बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. आम्हीच त्यांना चिताग्नी देतो, आम्हीच त्यांचं सर्व काही करतो. साधा एकही अंशाचा शारीरिक अंश आम्ही देणार नाही बुद्धाचा. अजातशत्रू, ते वज्जीचे लोक, सर्व राजे महाराजे, कोलीय, शाक्य, ते वेट्टदीप, ते बुलीचे लोक सर्व म्हणत होते बुद्धांच्या अस्थीचा शारीरिक धातू आम्हाला द्या, नाहीतर आम्ही युद्ध करू. जगामध्ये असा एक महामानव, महापुरुष आहे बुद्ध, ज्यांच्या शारीरिक धातूसाठी युद्ध होणार होतं. तुम्ही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथात वाचलेला आहे. मल्ल लोकांनी तर असे बाणाचा असा पिंजराच केला होता अस्थीला. असे तलवारी आणि असे पहिरेदार ठेवले होते. अजातशत्रूचा लय दरारा. नाही म्हणे आम्हाला बुद्धाचा शारीरिक धातू पाहिजेनच. बुद्धांच्या अस्थीसाठी युद्ध होणार. युद्ध म्हणजे काय? 2 लोकांचं. युद्धामध्ये हजारो लोक मारली जातात. जगामध्ये युद्ध म्हणजे बुद्धांच्या अस्थीसाठी युद्ध होणं. मग तो द्रोण नावाचा म्हातारा भिक्खू असा म्हणत आहे, जिवंतपणे ज्यांनी बुद्धाने युद्ध सांगितलं नाही, ज्या रोहिणी नदीच्या पाण्याच्या संघर्षावरून युद्ध होणार होतं, युद्धाला नकार दिला सिद्धार्थ गौतमाने, आणि तुम्ही त्यांच्या अस्थीसाठी युद्ध करता. ही सगळ्यांना गोष्ट माहित आहे. ही गोष्ट का सांगावी? जगामध्ये शारीरिक धातूसाठी बुद्धांच्या अस्थीसाठी युद्ध होणार ही घटनाच अचंबित करणारी आहे. मला सांगा बरं, बुद्धाच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची गरज पडली का? पडली नाही. पडली. बुद्धाच्या अस्थीवर तर महापरिनिर्वाणानंतर 8 महास्तूप झाले. महान अशोकांनी 84,000 महास्तूप बांधले. विदेशातही भगवान बुद्धांचे दंत धातू आहे, केस धातू आहे, शारीरिक धातू आहे. बुद्धाच्या अस्थीचं या पद्धतीनं झालेला सन्मान. मला सांगा, तुमच्या अस्थीचं काय होईल मेल्याच्या नंतर? एखादी खडग तरी तुमच्या अस्थी देणार आहे नदीमध्ये टाकू, कारण तुमचे कुशल कर्म नाही, तुम्ही आहात बोहारी. आहे का नाही? मला सांगा, बोधिसत्व बाबासाहेबांच्या अस्थीचं काय झालं? बाबासाहेबांच्या जगातली सगळ्यात मोठी महापरिनिर्वाण यात्रा, अंतिम संस्कार कोणाचा? बोधिसत्व बाबासाहेबांचा. 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नव्हत्या. जेवले नव्हते. तुम्हाला कशा भुका लागतात? महाबोधी महाविहार आमचं वाट पाहत आहे. महाबोधी महाविहार 25 लाख लोकांच्या चुली पेटल्या नव्हत्या. बोधिसत्व बाबासाहेबांच्या अस्थीचं काय झालं तुम्हाला माहितच आहे. बाबासाहेबांच्या अस्थी पाण्यामध्ये शिरवण्याची गरजच पडली नाही, पण तुमच्या अस्थी मात्र विसर्जनच करावे लागतील, कारण आमचे कुशल कर्म नाहीत. तर हे भगवान बुद्धांच्या ज्या महान सम्राट अशोकाने जे 84,000 महास्तूप बांधले ना, त्या महास्तूपापैकीचा एक महास्तूप सालबर्डीला आहे, आणि तो मुक्ताई लेणीच्या वरती आहे. महान सम्राट अशोकांनी 84,000 जे महास्तूप बांधले, तेलंग प्रज्योतम, तेलांचे दिवे प्रज्वलित करून एकाच वेळी भगवान बुद्धांचे जे सम्राट अशोकांनी जे 84,000 महास्तूप बांधले ना, 3 वर्ष लागली त्यांना अख्ख्या जम्बूद्वीपामध्ये. पाकिस्तान, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, कझाकिस्तान, बलुचिस्तान, उझबेकिस्तान, सगळ्या जम्बूद्वीपामध्ये 3 वर्ष महास्तूप बांधायला लागले. आणि या 3 वर्ष महास्तूप बांधून झाल्याच्या नंतर सम्राट अशोकाने त्याचं उद्घाटन केलं. स्वतः मोगली पुत्र तिस्स, अरहत महादेव भंते, संघमित्रा, महामहेंद्र आणि स्वतः सम्राट अशोक या ठिकाणी येऊन
गेलेले आहे या मुक्ताई लेणीच्या वरत. मी मुक्ताईचा इतिहास तुम्हाला सांगतो, थांबतो. इथला मी सगळा भौगोलिक, सामाजिक, पुरातात्विक, ऐतिहासिक विषय सांगण्याचा प्रयत्न करतो, जर तुम्ही मला सहकार्य केलं तर. ठीक ना? बरं, माझं समजत आहे का तुम्हाला? काही एकदम गावरानी बोलू का टोचून बोलू? बाबासाहेब म्हणते टोचूनच बोला एका भाषणामध्ये. जे लोक शेणातल्या किड्यासारखे जगत आहे, शेणातले किडे माहित आहेत तुम्हाला? शेणातच जन्म घेतात, शेणातच जगतात आणि शेणातच मरतात. अशा लोकांना तर टोचूनच बोला म्हणते. कोणालाही नाही म्हणते बाबासाहेब, बोला. कारण गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. महाबोधी महाविहार वाट पाहत आहे. ज्ञानज्योती भंतेजी रात्रंदिवस तो दौरा करत आहे. कुठे कुठे कार्यक्रम असेल तर भंतेजी ते कार्यक्रम रद्द करून महाबोधी महावीराच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आज या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून या गावाला. त्या संभाजी पिढीचं नाव घ्यायची मला गरज नाही या धम्म मंचावर, नाही गरज. पण मी याच्यासाठी त्याचं नाव घेतो. एक म्हातारा माणूस भीमा कोरेगावाची दंगल घडवतो. 75 वर्षाचा बुद्धा माणूस, 75 वर्षाचा बुद्धा माणूस भीमा कोरेगावाची दंगल करतो. 75 वर्षाचा माणूस हा या गावावरून त्या गावाला, त्या गावावरून त्या गावाला आपल्या ब्राह्मणी विचाराचा प्रचार करत आहे. म्हातारा माणूस, आमच्या समाजाचा म्हातारा माणूस. आता आमचे भंतेजी, ज्ञानज्योती भंतेजी, किती वय द्यायचं, पण याही वयामध्ये ते प्रचार करत आहे. आमच्या बुद्ध्या म्हाताऱ्यांना विचारलं तर तुमचं आता काय राहिलं म्हणते, आमचं आता काय राहिलं? शिका त्या संभाजी पिढे करून. याही वयात तो त्याच्या ब्राह्मणी धर्माचा प्रचार प्रसार करत आहे, घरी बसलेला. आमचे म्हातारे कुठे आहे? बिया फुकत आहे, गांजा फुकत आहे का नाही? आमच्या म्हातारे आहेत तशाच, आहे का नाही? महाबोधी महावीराचा हा मुद्दा सर्वांसाठीच आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय. ते अनाकारिक धम्मपाल म्हणतात, माझा जन्म झाला ना तर पुन्हा भारतातच झाला पाहिजे आणि महाबोधी महावीराच्या मुक्ती लढ्यासाठीच झाला पाहिजे. कोण म्हणत आहे असं? अनागारिक धम्मपाल. अनागारिक धम्मपाल, श्रीलंकेचा माणूस, भारतामध्ये महाबोधी महावीराच्या संदर्भात त्यांनी लढा उभा केला. लक्षात घ्या. आज भिक्खू संघ त्या संदर्भात खूप प्रचार प्रसार करत आहे. तर आज मी जे सालबर्डीच्या ह्या ज्या लेण्या आहेत, तुम्ही महानुभाव पंथाचं पंचावतार मंदिर बघितलं असेल, बघितलं सगळ्यांनी? इथे इथल्या बुद्ध लेण्यांच्या संदर्भात मी बोलत आहोत. इथे जे तुम्हाला पंचावतार म्हणून मंदिर दिसते ना, या म्हणजे जो महास्तूप बांधलेला होता, महास्तूपाची जी दिशा आहे ना, महास्तूपाची दिशा, जे महास्तूप आहे बुद्धांचा अशोकांनी बांधलेला, तो मुक्ताई लेणीच्या वरती आहे. कुठे आहे? मुक्ताई लेणीच्या वरती. आणि या मुक्ताई लेणीच्या एकदम समोरासमोर पंचावतार महानुभाव पंथांचं विहार आहे, मंदिर आहे. तर बुद्ध लेण्यांची सुरुवात कुठून झाली? तर आज ज्या ठिकाणी पंचावतार मंदिर आहे, महानुभाव पंथीयांचं जे मंदिर आहे, तिथून बुद्धांच्या लेण्याची सुरुवात झाली. त्याला पंचावतार का म्हणतात? कारण तिथं 5 शून्यागार आहे. मी स्वतः तिथे जाऊन बघितलेला आहे. बुद्धा म्हणजे भिक्खू संघाचे 5 शून्यागार म्हणा किंवा त्याला संघाराम म्हणा, त्याच्यावर आता अतिक्रमण झालेलं आहे. तिथे महानुभाव पंथीयांनी मंदिर उभारलेलं आहे. पण लेण्याची सुरुवात, प्रारंभ कुठून झाला? तर त्या पंचावतार मंदिरापासून. तिथे एकूण 3 लेण्या आहेत, पण एक भल्ली मोठी लेणी आहे. ती भल्ली मोठी लेणी 5 शून्यागार तिथं आहे त्या विहारामध्ये. आणि तिथे त्या लेणीच्या प्रवेशद्वारात तुम्ही आतमध्ये जरी रंगरंगोटी केली, तिथं चैत्य गवाक्ष काढलेले आहे. चैत्य गवाक्ष म्हणजे पहिली लेणी कोणती आहे? आज जे मंदिर उभा आहे त्या लेणीपासून सुरुवात झाली. ती फर्स्ट लेणी आहे इथली सालबर्डीची. थोडा तिथे पहाड कमी असल्यामुळे थोडी तुम्ही नदीच्या थोडं समोर गेलं तर तुम्हाला आणखी एक लेणी दिसते. आणि ती लेणी सध्याला व्यवस्थित आहे. तिथेही 5 शून्यागार आहे. आतमध्ये तुम्ही जाऊन पाहते 5 शून्यागार म्हणजे काय? 1 2 3 ते 5 आहे. आतमध्ये खोल्या म्हणा तुमच्या भाषेमध्ये. एकूण त्या ठिकाणी 5 शून्यागार आहे. आणि ही म्हणजे म्हणजे 4थ्या नंबरची बुद्ध लेणी आहे ती. आणि त्याच्यानंतर आणखी एक लेणी आहे, तिथं नक्षीकाम केलेलं नाही, ती लेणी अर्धवट सोडलेली आहे. कारण दगड ठिसूळ आहे आणि पुढे पहाडच नाही आहे.
या भारतामध्ये आणि या संपूर्ण मध्य प्रदेशामध्ये साना पत्थराच्या एकमेव लेण्यामध्ये सालबर्डीच्या आहे. साना पत्थर समजलं तुम्हाला? खर्पाचा दगड. अख्ख्या भारतामध्ये खर्पाच्या दगडाच्या लेण्या कुठेच नाही. बेसॉल्ट पत्थर मध्ये किंवा चुनार पत्थर मध्ये किंवा ग्रेनाइट पत्थर मध्ये लेण्या खोदता येते, पण ह्या खर्पाच्या दगडामध्ये लेण्या खोदकाम करणं लय कठीण काम, लय ठिसूळ दगड. जरी अवजाराला धार आणत असेल तरी. पण जगातल्या महाराष्ट्रातल्या आणि त्यातही वर्धा आणि मध्य प्रदेशातल्या सीमेवरच्या खर्पाच्या दगडाच्या लेण्या आहेत. या ठिकाणी एकूण 12 लेण्या आहेत. तर या लेण्यांची जी सुरुवात आहे, आपण काही लोक म्हणतात ह्या सातवाहनकालीन लेण्या आहेत, काही लोक म्हणतात ह्या वाकाटककालीन लेण्या आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सातवाहन वाकाटकांच्या लेण्या फक्त महाराष्ट्रामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, कर्नाटक मध्ये आहे आणि सांचीच्या मध्य प्रदेशाच्या सांची म्हणा इतरही स्तूपांसाठी त्यांचं रिकन्स्ट्रक्शनचं त्यांचं योगदान आहे. पण ह्या लेण्या कुठल्या काळातल्या संदर्भातल्या आपण विचार केल्या, ह्या सातवाहन काळातल्या लेण्या नाही आहे, ह्या वाकाटक काळातल्याही लेण्या नाही आहे, ह्या लेण्या आहे गुप्त काळातल्या. कारण मध्य प्रदेशातल्या सर्वच बौद्ध लेण्या गुप्त राजांनी खोदलेल्या आहेत. मग त्या बांधवगडच्या असो, बागच्या असो, धम्मराजेश्वराच्या असो, पोलाडुंगरच्या असो, मध्य प्रदेशातल्या सर्वच बुद्धिस्ट लेण्या गुप्त बौद्ध राजांनी त्याचं खोदकाम केलेलं आहे. सातवाहनही नाही, वाकाटकही नाही. आणि एक गोष्ट लक्षात ऑब्झर्व करा तुम्ही, अजूनही मध्य प्रदेश सरकार असो, काही विदर्भ सरकार असो, अजूनही आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा हे असायचा, अजूनही बोर्ड लागलेला नाही. तिथं बोर्ड लागलेला नाही, तिथे बोर्ड लागायला पाहिजे. ह्या लेण्या ऍक्च्युली महानोवा पंथांचे आहे, नाथ पंथांचे आहे, हिंदू ब्राह्मणी आहे का बुद्धिस्ट आहे, या संदर्भातला हे असेल ना, अजूनही तिथं बोर्ड लावलेला नाही. बोर्ड लावायला पाहिजे का नाही? तिथे नाही लावत असेल तर मी लावतो बोर्ड तिथं. या आमच्या येणाऱ्या लोकांना ते माहित झालं पाहिजे. कारण पुण्याला बेडसेची लेणी आहे, भाजेची लेणी आहे, ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटने लेण्याला तिथं बोर्ड लावले नाही, तो इतिहास माहित करून घ्यासाठी उपासकांनी ते पुढाकार घेतलेला आहे. उपासकांनी त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहे की हा ऍक्च्युली इतिहास सगळ्यांना माहित झाला पाहिजे. अजूनही हे मध्य प्रदेश गव्हर्नमेंट म्हणा त्यावर लक्ष देत नाही. सालबर्डीच्या ठिकाणात अजूनही तिथं बोर्ड लागलेला नाही. काही लोक त्याला पांडव लेण्या म्हणतात. आणि म्हणून हा कार्बन डेटिंग नुसार त्याची कार्बन डेटिंग झाली पाहिजे. ह्या बुद्धांच्या आहे का ब्राह्मणी हिंदू लेण्या आहे का जैनिझमच्या लेण्या आहे, हा इतिहास माहित झालाच पाहिजे. त्या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे. ते ESIचं काम आहे. मला माहित नाही ESI काय करत आहे. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि या मध्य प्रदेशातल्या ह्या एकमेव लेण्या आहे जिथे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांनी बोर्ड लावले नाही. त्या प्रत्येक लेण्यापाशी बोर्ड असायला पाहिजे, नाहीतर त्याही लेण्या आज अतिक्रमण होताना दिसत आहे. ह्या ज्या लेण्या आहे ह्या दक्षिण दिशेकडल्या लेण्या आहे. आणि जो महास्तूप आहे या ठिकाणी एकूण 3 गट आहे. सुरुवातीला इथं लेण्या तयार झाल्या नाही, त्या गुप्त काळातल्या 5व्या 6व्या 7व्या शताब्दीमध्ये लेण्या तयार झाल्या. सुरुवातीला इथे महास्तूप तयार झाला. लक्षात घ्या, सुरुवातीला काय झालं, इथे महास्तूप पहिल्यांदा झाला सम्राट अशोकाच्या काळात. महास्तूप असल्यामुळे अर्हत महादेवांनी इथे वर्षावास केलेला आहे. आणि नंतरच्या काळामध्ये गुप्त काळामध्ये इथे महास्तूप असल्यामुळे बुद्धांच्या शारीरिक धातू असल्यामुळे इथे भिक्खू लोकांनी नंतर गुप्त काळामध्ये काही भिक्खू आणि गुप्त राज्यांनी इथं बौद्ध लेण्यांची उभारणी केलेली आहे. बौद्ध लेण्या खोदकाम करण्याचं कारणही काही. आता इथे म्हणाल की जेव्हा जेव्हा इथं लेण्याचं खोदकाम झालं तेव्हा लेण्या खोदकाम करत असताना भिक्खूंनी इथं नैसर्गिक लेण्यांचा सुद्धा आधार घेतलेला आहे. काही लाकडी झोपड्याही बांधलेल्या होत्या. म्हणजे ज्या तुम्हाला नैसर्गिक गुफा दिसते तिथे महादेवाची पिंड वगैरे सध्याला ठेवलेली आहे. या नैसर्गिक गुफांचाही बौद्ध भिक्खूंनी वर्षावासासाठी ध्यान धारणेसाठी आधार घेतलेला आहे. तुम्ही भीमबेटका पाहायला त्या सांचीकडे जाता, पण या मध्य प्रदेशातली छोटीशी भीमबेटका म्हणजे आमच्या धारूरला आहे. इथे समोर धारूर आहे, तिथेही त्या बुद्धिस्ट नैसर्गिक गुफा आहे. पण त्या नैसर्गिक गुफा सुद्धा बौद्ध भिक्खूंनी त्याचं बांधव हे केलेलं आहे. इथे येत असताना अनेक लोक मला विचारतात, भंतेजी इथे पांडव कचेरी म्हणजे काय हो? पांडव कचेरी, आम्ही कोर्ट कचेरी हा शब्द ऐकला होता बाबा. बरं, इथं आल्याच्या नंतर तुम्हाला बोर्ड दिसला ना पांडव कचेरी. लोकांना असं वाटते पांडव शब्द म्हटला की महाभारतातलं.
पांडव हा शब्द पालीतला आहे. गिरीदत्त जातक कथा किंवा इसी गिली सुक्त तुम्ही महापरित्राण पाठामध्ये वाचा, तिथे लिहिलं आहे पंडस पंडव पब्बत, पांडव पब्बत राजगिहे, पांडव पर्वत राजगृह. आता पांडव म्हणजे काय, तर पांडव, पंडू, पांडू, पांडुरंग हे शब्द सगळे पाली आहे. आणि म्हणून आजही भारतातील ज्या ज्या लेण्या बुद्ध लेण्या आहेत त्यांना पांडव लेणी म्हणून ओळखल्या जातात. पांडव लेणी, पण ते 5 पांडव नाही अज्ञातवासातले. पांडव नसून ते ऍक्च्युली पंडव, पंडू, पांडू, पांडुरंग हे मुळातच पाली शब्द आहे. पंडू, पंडू झाला म्हणतो आपण. पंडू म्हणजे काय, पंडू म्हणजे पिवळं नाही का शरीर, पिवळी पिवळी शरीर पडते तुमचं, त्याला म्हणता का नाही तुम्ही पंडुरोग म्हणता ना. मग पंडू या शब्दाचा अर्थ होते पिवळा. आणि पिवळा वस्त्र कोणाचा आहे, भिक्खूंचा आहे. पीत वस्त्र, पिवळं वस्त्र, पंडू वस्त्र, पिवळं वस्त्र जो धारण केलेला भिक्खू आहे त्याला पंडू म्हणतात. त्याच्यावरच पांडू झाला आणि पांडुरंग झालं किंवा पितांबर झालं. आपल्या महाराष्ट्रामध्ये पितळ खोऱ्याच्या लेण्या आहेत, तिथेही पीत आहे. पीत म्हणजे काय, पिवळा. आणि या मध्य प्रदेशामध्ये तुम्हाला ऐकायला अचंबित वाटत असेल, तुम्ही छत्तीसगडला जर गेले, सिरपूरचं बौद्ध स्थळ आहे, बौद्ध विद्यापीठ. या सिरपूर प्राचीन बौद्ध महाविहाराची रचना जर कोणी केली असेल, पांडुवंशी नागवंशी राजांनी. एक पांडू नावाचा वंशजही होऊन गेला नागवंशी, बालार्जुन नावाचा बौद्ध राजा, पांडुवंशी नागवंशी. हे जरी छत्तीसगड आणि मध्य प्रदेश मध्ये त्यांची राजधानी आहे. म्हणून पांडू वंश म्हणजे तोच नाही, माद्री आणि कुंती महाभारतातला पांडू हा नागवंश सुद्धा होऊन गेलेला आहे. लक्षात घ्या, मी ऐतिहासिक तुम्हाला ते सांगत आहे. मग हे पांडू, पंडू, पांडव कचेरी नसून आता पांडव कचेरी कशाला म्हणतात, जे वरच्या भागाला महानुभाव पंथाच्या एकदम समोर एक प्राचीन मंदिर तुम्हाला दिसतं, ऐकलं नाही, वरत गेलं का तुम्हाला एक मंदिर दिसतं इथे. ते मंदिर गुप्त काळातील आहे, 8व्या-9व्या शताब्दी मधलं. तिथं चैत्य गवाक्ष आहे, मागे आमलक पडलेला आहे. आमलक म्हणजे जे बुद्धाच्या महाबोधी बावड्याच्या वरत कलश्वर जे आमलक असतं त्याला 32 आरे असतात, बुद्धांच्या 32 लक्षणं तिथं पडलेले आहेत. ते त्या मंदिराच्या मागे पडलेले आहे, त्याला नाग बनवलेले आहे काही लोकांनी, आमच्या आदिवासी बांधवांनी. तिथं 32 ते आमलक बनलेले आहे. ते कलश म्हणतो जे महाबोधी बावडा ते पडलेलं आहे तिथं. ते गुप्त काळातल्या बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व वज्रपाणी, बोधिसत्व अवलोकिन त्या सर्व मूर्त्या तिथे पडलेल्या आहेत. म्हणून ती पांडव कचेरी नसून ती भिक्खूंची, पंडू म्हणजे पीत वस्त्र धारण करणाऱ्या भिक्खूंचा कॉन्फरन्स हॉल, धम्मसभा हॉल, वर्षावासाचा हॉल म्हटलं तरी चालते. म्हणून ते एक या ठिकाणी बुद्धाचा महास्तूपही आहे, बौद्ध लेण्याही आहे आणि महाविहार आहे. तीनही वास्तुकला या सालबर्डीला आहे. म्हणून ती पांडव कचेरी नसून ते महाविहार आहे. आणि सालबर्डी छोटा महादेव आणि मोठा महादेव, काही लोक म्हणतात छोटा महादेव मोठा महादेव दुसरा तिसरा काही नाही मावल्यांनो. ज्याप्रमाणे म्हणजे सेम एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, नागद्वारला पचमढीला जात असताना मुक्ताई लेणी जशी इथं आहे, मुक्ताई लेणी सालबर्डीला, मुक्ताई लेणीच्या वरतच बुद्धांच्या शारीरिक धातू आहे. सालबर्डी नागद्वारला सेम तसंच आहे. नागद्वार म्हणजे काय, नाग लोकोका द्वार, नागवंशी लोकांचं द्वार. म्हणून नागद्वारला नागद्वार पचमढी, पचमढी तिथं 5 बुद्धाच्या लेण्या आहेत. नागद्वारला 5 पचमढी आहे, तिथं बुद्धाच्या 5 लेण्या आहेत. त्या पचमढी लेणीच्या वरत महास्तूप आहे बुद्धांच्या. बघा नागद्वार पचमढीला सुद्धा महास्तूप आहे, बुद्धांच्या अस्थीचा स्तूप महान अशोकाने बनवलाय. म्हणजे सेम आहे. सालबर्डी आणि नागद्वार पचमढी सेम आहे. जसं मुक्ताई लेणीच्या वरत महास्तूप आहे तसाच पचमढीला नागद्वारला सुद्धा बुद्धाच्या शारीरिक धातूवर महान अशोकाने महास्तूप बनवलेला आहे. ही मुक्ताई दुसरी तिसरी काही नाही आहे. बुद्धाच्या थेरी गाथामध्ये मुक्ता, तिला पालीमध्ये मुक्ता म्हणतात. मुक्ता नाव तुम्हाला ऐकलं का तुम्ही? बौद्ध साहित्यातलं त्रिपिटकामध्ये थेरी गाथा आहे. मुक्ता नावाची भिक्खुनीच होती बुद्धाच्या काळामध्ये. दुसरी मुक्ता होऊन गेली विक्रमादित्य गुप्त काळातली उज्जैनची महाराणी होती. आपल्या अमरावतीची अचलपूर तिचं माहेर. आता काही लोकांना वेगळं वाटेल, अमरावतीचं अचलपूर
हे तिचं माहेर होतं. या अचलपूरहून तिला उज्जैनला देण्यात आलं होतं, मुक्ताला. आणि ती विक्रमादित्य गुप्त राजांची महाराणी होती. आणि तिचा जो देवर होता भृतुहरी, या भृतुहरी देवर कडून या मुक्ताला बुद्ध धम्म कळला. आणि ही मुक्ता नावाची भिक्खुनी या सालबर्डीला येऊन राहिली. 2 मुक्ता सांगितल्या मी तुम्हाला. किती मुक्ता? बुद्धाच्या काळातली मुक्ता भिक्खुनी वेगळी, गुप्त काळातली मुक्ता नावाची भिक्खुनी वेगळी, आणि एक तिसरी मुक्ता होऊन गेली, ती म्हणजे नाथपंथी गोरखनाथाची शिष्या. ते इथंच राहिलेली आहे. इथेच आज ज्या मुक्ताई देवी म्हणतात ना, तिथे जी समाधी आहे ती वज्रयोगिनी. आणि तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाथपंथी लोक हे बुद्धिस्ट उत्तरवर्ती शाखा आहे. नाथपंथी, नवनाथ, गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ, जालिंद्रनाथ हे सगळे नावनाथपंथी महायानी भिक्खुने होते. आताच तर तुम्ही म्हणलं वंदनेमध्ये लोकनाथ, हे ना लोकनाथ कोणाचं नाव आहे? लोकनाथ, जगन्नाथ, विश्वनाथ, सोमनाथ, सारनाथ हे सर्व बुद्धांचे नाव आहे. आणि असेच नवनाथ आहे. आणि या नवनाथ पंथाची गोरखनाथाची शिष्या म्हणजे मुक्ता नावाची जी नाथपंथी भिक्खुनी होती तेही इथेच राहायची. आणि तिसरी भिक्खुनी होती वज्रयोगिनी सिद्धनाथ पंथाची. तीही एकूण 4 मुक्ता झाल्या. आणि ही मुक्ताचं हे निर्वाण भूमी आहे. म्हणून या अमरावतीला मुक्तागिरी पर्वत आहे, इथे मुक्ताई देवी आहे. आम्ही चंद्रपूरकडे गेलो तिथे मुक्ताई डोंगर आहे, कारण ही मुक्ता नावाच्या भिक्खुनीचा परिसर आहे. लक्षात घ्या, मुक्ता ही दुसरी तिसरी काही नसून आज जी मुक्ताई देवी आहे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. ही मुक्ताई बौद्ध वज्रयोगिनी भिक्खुनी होती. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्ञानेश्वर महाराज हे नाव ऐकलं असेल. ऐकलं का? ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील बंधू आहे संत निवृत्तीनाथ महाराज, हे संत निवृत्तीनाथ तेही नाथपंथीच होते. संत निवृत्तीनाथ महाराज इथे सालबर्डीला राहून गेले आहे. ते नागद्वार पचमडीला राहिले, सालबर्डीला राहिले. आणि हे संत निवृत्तीनाथ हे मोठे आहे. संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांना दीक्षित करणारे निवृत्तीनाथ आहे. आणि म्हणून त्याने आपल्या बहिणीचंही नाव मुक्ताईच ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, कारण ज्ञानेश्वराचे गुरु, सोपानचे गुरु आणि मुक्ताईचे गुरु कोण आहे? भाऊच आहे, निवृत्तीनाथ. आणि हे नाथपंथी आहे. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी एका बौद्ध वज्रयोगिनी भिक्खूचं नाव आपल्या बहिणीसाठी निवडलेलं आहे. आणि ही मुक्ताई म्हणजे संत ज्ञानेश्वराची बहीण. आणि निवृत्तीनाथ हा नाथपंथी परिवार होता. नंतर नामदेव महाराजांकडून ते वारकरी संप्रदायामध्ये सामील झाले. आणि म्हणून नाथपंथी हे बुद्धिस्ट होते. आणि म्हणून निवृत्तीनाथ सुद्धा या बुद्ध लेणीमध्ये राहिलेले आहे. निवृत्तीनाथ. दुसरी गोष्ट, निवृत्तीनाथ राहिलेलेच आहे, पण चक्रधर स्वामी सुद्धा या बुद्ध लेणीमध्ये राहिलेले आहे. चक्रधर स्वामी महानुभाव पडतो. महानुभाव हा शब्दच पालीमधला आहे. महान असा अनुभव, ज्यांना महाबोधी, जे संबोधी स्थळ म्हणतो, जे बोधी वृक्ष म्हणतो, वज्रासन, भगवंताचं वज्रासन, ज्या वज्रासनाच्या झाडाखाली जगातला महान असा अनुभव म्हणजे संबोधी, महान असा अनुभव त्यांना प्राप्त झाला. आपण म्हणतो धम्म काय न पसती. धम्म हा अनुभवण्याची गोष्ट आहे. तर हा महानुभाव शब्द पाली त्रिपिटकातला आहे. अनेक तुम्हाला परित्त पाठाच्या पुस्तक महानुभाव हा शब्द दिसतो. तर महानुभाव ही जो पंथ आहे, चक्रधर स्वामीचे जे शिष्य आहे त्याच्यामध्ये चक्र शब्द आहे, स्वामी शब्द आहे. पालीमध्ये नमस्सामी म्हणतात. सामी पाली शब्द आहे, स्वामी संस्कारी शब्द आहे. तर चक्रधर स्वामी आणि त्यांचे जे शिष्य होते नागदेवाचार्य, त्यांची ती भूमी आहे. ज्या बुद्धिस्ट लेण्या आहे ना आज, पंचावतार लेणी किंवा बाजूला ज्या लेण्या आहे त्याचं अतिक्रमण व्हायचं आहे, ज्या लेणीवर अतिक्रम झालाय तिथं चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथी भिक्खूच होते. वज्रयानी ट्रेडिशनलचे, महायानी नाही, वज्रयानी सहजयानी ही बुद्धाची बौद्ध पंथाची उत्तरवर्ती शाखा आहे. वज्रयानी वर्सेस सहजयानी ते भिक्खू होते, महानुभाव पंथ. आणि त्यांचे शिष्य नागदेवाचार्य, त्यांनी तिथे ध्यान साधना केलेली आहे त्या लेणीमध्ये. पण चक्रधर स्वामींनी आणि नागदेवाचार्य त्या स्वामींनी त्या लेणींवर अतिक्रमण केलेलं नाही, मंदिर उभारलं नाही. त्यांनी त्या ध्यान साधनेसाठी त्याचा नक्की उपयोग केला, तपस्येसाठी त्यांनी नक्की उपयोग केला, पण अलीकडे त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. दिसतंय तुम्हाला?
चक्रधर स्वामींनी नाही केलं ते, नागदेवाचार्यांनी केलेलं नाही ते, निवृत्तीनाथांनी ते केलं नाही, नाथपंथी लोकांनी ते अतिक्रमण केलेलं नाही, पण अलीकडे ते अतिक्रमण झालेलं आहे. कमी करून त्यांच्याकडून तर आदर्श घ्या, ज्याचा आहे त्याला तर ते होऊ द्या कार्बन डेटिंग नुसार. तर हे असं आहे ते करायला तयार नाही. तर लक्षात घ्या, या ठिकाणी एकूण 5 शाखा राहिलेल्या आहे बघा. पहिल्यांदा कोणती शाखा? हिनयानी, जी महास्तूपांची पूजा करणारी, नंतर महायानी, नंतर वज्रयानी, सहजयानी, नवनाथ पंथी, 84 सिद्ध आणि महानुभाव पंथ. आणि महानुभाव पंथाचाच एक नाथ पंथाचाच एक संप्रदाय आहे आदिनाथ संप्रदाय. हा नाथ पंथाचाच उपपंथ आहे. आदिनाथ संप्रदायाचे इथे साधक लोक सुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत. तर एवढी सारी शाखा असून तोपर्यंत याचं विकृतीकरण झालं नाही, पण अलीकडे मात्र त्या बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण झालेलं आहे, पूर्णच बौद्ध लेण्यांवर हे आपल्याला दिसतं. आणि म्हणून मौर्य, सातवाहन, वाकाटक आणि या काळामध्ये इथे बौद्ध लेण्यांचं खूप मोठं महास्तूपांचं किंवा बौद्ध लेण्यांचा खूप जीर्णोद्धार झाला. या ठिकाणी जर 12 बुद्धिस्ट लेण्या असेल तर ह्या बौद्ध लेण्या म्हणजे वर्षावासाची ठिकाणं. हे बौद्ध लेण्या म्हणजे भिक्खूंच्या ध्यान साधनेचे ठिकाणं. या ठिकाणी जर 12 बुद्धिस्ट लेण्या असेल तर या ठिकाणी 12,000 भिक्खू राहायचे. बौद्ध धम्माचं भल्लं मोठं प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं सालबर्डी. महास्तूप, महाविहार आणि बौद्ध लेण्यांचा एक त्रिवेणी संगम म्हणजे हे सालबर्डी ठिकाण. आणि हे सालबर्डी ठिकाण हे अरहत महादेव. दुसरे भिक्खू या ठिकाणी राहून गेले, त्यांचं नाव आहे भगवक. ते नागद्वारला त्याचा पालीमध्ये शिलालेख आहे. भगवक नावाचे भिक्खू आणि महादेव नावाचे भिक्खू हे दोनही भिक्खू सालबर्डी आणि नागद्वारला त्यांचे वर्षावास झालेले आहे. मी तर ज्ञानज्योती बनतेंना असंच म्हणेल की या परिसरामध्ये माझा तसा मानस आहे की या सालबर्डीला सीमाभूमी उपसंपदा भूमी म्हणून घोषित केलं पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन इथे कोण्याही भंतेच्या उपसंपदा भंतेनं केलं तर खूप चांगलं होईल, कारण याला इतिहास आहे, त्याला वारसा आहे. सालबर्डी ही उपसंपदाच भूमी आहे, सीमाभूमीच आहे, इथे नदीचा संगम आहे आणि ही सीमाभूमी होतीच अरहत महादेवाच्या काळी आणि भगवकाच्या काळी. म्हणून याला सीमाभूमी म्हणून भंतेजींनी जर केलं तर खूप चांगलं होईल. आणखी ते प्रसिद्धीला आहे. आम्ही अनेक भिक्खू लोक इथे उपसंपदा करतील, या नदीच्या तीरामध्ये ते करतील तो विधी, म्हणजे जेणेकरून जो जुना इतिहास आहे त्या इतिहासाला उजाळा मिळेल. मी भंतेजींना नक्कीच तशी रिक्वेस्ट करेन की भंतेजींनी या सालबर्डीला सीमाभूमी म्हणून घोषित केलं पाहिजे. तर मी जाता जाता म्हणून या ठिकाणी 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो. तर जो महानुभाव पंथ आहे ना, महानुभाव पंथामध्ये एक विशेष आहे, हा अवैदिक पंथ आहे. अवैदिक पंथ. महानुभावच्या आमच्या भगिनी ज्या साधिका आहे ना, गुलाबी रंगाची साडी घालतात, गुलाबी रंगाची. तुम्हाला ऐकायला कसतरी वाटत असेल, जपान व्हिएतनामच्या आमच्या अनागारिका आणि भिक्खुणी गुलाबी साडी वापरतात. आणि आता बघा तर महानुभाव पंथांमध्ये स्त्री पुरुष समानता आहे. स्त्रियाही त्याच्या महानुभाव पंथाचा प्रचार करू शकतात आणि पुरुषही करतात. ही अवैदिक परंपरा आहे. चक्रधर स्वामी हे अवैदिक पंथाला मानणारे म्हणजे अवैदिक होते, ते वेदाला नाकारणारे होते, समतावादी पुरस्कर्ते होते. बुद्ध धम्माचाच त्यांच्यावर प्रभाव होता. ते 84 सिद्ध आणि नाथ पंथाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. आणि म्हणून महानुभाव पंथ आता या अमरावती बेल्ट मध्ये येत असताना एक अमरावती आहे आंध्र प्रदेशामध्ये, दीपंकर सम्यक संबुद्धाची ती जन्मभूमी मानतात अमरावती. आणि हे अमरावती प्राचीन मौर्य आणि सातवाहन काळातील बौद्ध विद्यापीठ आहे. सध्या ते दक्षिण भारतात आहे, विजयवाड्यापाशी. अमरावती हे नावच बुद्धिस्ट नाव आहे. काही लोक अमरावती नावे बदलण्याच्या मागे लागले, अंबानगरी ठेवण्याच्या प्रयत्नात आहे, कारण अमरावती नाव हे बुद्धिस्ट आहे. तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी हे जे 84,000 जे विद्यापीठ होते प्राचीन काळात, त्यापैकी अमरावती सुद्धा प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं. प्राचीन बौद्ध विद्यापीठाचं नाव अमरावती आहे दक्षिण भारतामध्ये. ते नाव एवढं फेमस होतं, जसं आपण आता नालंदा जरी तिकडे असेल तर नालंदा नावाचा जिल्हा आहे, नालंदा नावाचं विद्यापीठ होतं प्राचीन. आपणही आपल्या गावातील विहाराचे नाव नालंदा ठेवतो, आहे का नाही? तर अमरावती हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ होतं. एवढं फेमस होतं पूर्ण जम्बूद्वीपामध्ये की महाराष्ट्रामध्ये त्याचा जिल्हाच तयार झाला.
अमरावती नाव हे बुद्धिस्ट नाव आहे आणि या अमरावतीमध्ये अत्यंत महत्वाचं दुसरं स्थळ ते म्हणजे कौंडिण्यपूर, तेही वर्धा नदीच्या काठावर आहे. जसं हे नदीच्या काठावर आहे, कौंडिण्यपूरला सुद्धा भगवंताचा महास्तूपांच्या रॅलिक्स आहे. मौर्य, सातवाहन, वाकाटक, कुशाण, गुप्त यांचेही तिथं त्या ठिकाणी कौंडिण्यपूर हे प्राचीन अज्ञात कौंडिन्य भगवंताचा पहिला शिष्य कोण आहे? कौंडिन्य. भगवंताचा पहिला अरहंत भिक्खू कौंडिन्य. 8 ब्राह्मणांपैकी 8 जे ब्राह्मण निवड केले होते कौंडिन्य. आणि लक्षात घ्या, कौंडिन्य हा अज्ञातात राहायचा. 12 वर्ष तो हिमालयामध्ये राहिला, अज्ञातवासात राहायचा. आणि अज्ञातवासाचं ठिकाण, वर्षावासाचं ठिकाण म्हणजे आपल्या वर्धा जिल्ह्यातलं कौंडिन्यपूर. त्यावेळी ते जंगल होतं, लक्षात घ्या. आणि कौंडिन्य हे अरहत भिक्खू आहे. अमरावतीतलं अत्यंत महत्वाचं ठिकाण सालबर्डीच्या नंतर ते म्हणजे कौंडिन्य भिक्खूंचं कौंडिन्यपूर. तिच्या टेकडाचं उत्खनन होऊन राहिलं. देशपांडे, दीक्षित आणि आता त्या डेक्कन पुण्याच्या लोकांनी केलं, पण ते थांबवलं. तिथं छोट्या छोट्या टेकड्या दिसतात. रुक्मिणी, तो इतिहास मी कधीतरी सांगेल. पण तिथं हल्लूर सभ्यता, मौर्य, सातवाहन, बुद्धांच्या पूर्व कोसल मधला हा भाग म्हणजे अवंती जनपद आणि पूर्व कोसल मधला भाग म्हणजे कौंडिण्यपूर आहे, लक्षात घ्या. आणि या कौंडिण्यपूरला मौर्य आणि सातवाहनांचे सिक्के आहे. त्या ठिकाणी सध्या ते नागपूरच्या अजब बंगल्यामध्ये ठेवलेले आहे. म्हणूनच हाती न घेता तलवार, बुद्ध राज्य करी जगावर, त्याशी एकची कारण प्रचार प्रसार प्रभावशाली. भक्ति भक्ति क्या करते हो, भक्ति में भी धोखा है, बिना आचरण के भक्ति खाली खोका है. विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे. तारतम्य नहीं ज्ञानी में, तो ज्ञान डुबेगा पाणी में. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हे ठिकाण निवडलं. पहिलं ठिकाण त्यांनी आपल्या ध्यान साधनेसाठी निवडलं ते म्हणजे रामदेगी. तेथेही महास्तूप आहे सातवाहन मौर्यांचं. रामदेगी भंतेचं ठिकाण, तिथेही महास्तूपांपैकीचा 84,000 स्तूपांपैकीचा एक स्तूप आहे. आणि हे ठिकाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी रामदिगी आणि सालबर्डी हे ठिकाण आपल्या तपस्येसाठी, एकांतासाठी, ध्यान साधनेसाठी का निवडलं? कारण हा बौद्धांचा वारसा आहे. मेरी जापान यात्रामध्ये ते बर्मा, जापानला फिरून आल्याच्या नंतर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा या बौद्ध लेण्यांमध्ये, ज्या बौद्ध लेण्यांमध्ये भगवक नावाचे भिक्खू, अरहत महादेव नावाचे भिक्खू, मुक्ता नावाची वज्री आणि भिक्खुणी आणि नंतरच्याही काळामध्ये सातवाहन वाकाटक काळामध्ये सुद्धा नंतरच्याही काळामध्ये या ठिकाणी भिक्खुनी वर्षावास केलेले आहे. म्हणजे चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य, नाथपंथी, निवृत्तीनाथ, मुक्ता या सर्व लोकांनी या बौद्ध लेण्यांमध्ये, सालबर्डीच्या बौद्ध लेण्यांमध्ये तपस्या केली म्हणा, त्यांच्या याच्यामध्ये ध्यान साधना केली म्हणा. तर याच ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा आपली ही भूमी निवडलेली होती. त्यांचाही खूप मोठा एक वर्ग आहे इकडे. आणि म्हणून या ठिकाणी आज मी सालबर्डी हा इतिहास माझ्या भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, पुरातात्विक आणि धार्मिक सामाजिक पद्धतीनं या मध्य प्रदेशाच्या बैतूल मध्ये असे 2 ठिकाण आहे. एक सालबर्डी आणि दुसरं आहे काजनी कनौजिया. काजनी कनौजिया मला वाटतं ते आमला तहसील मध्ये आहे, बैतूल मध्ये. त्या काजनी कनौजियाला सुद्धा महाविहार आणि बौद्धांच्या मूर्त्या, तिथे एक महाविहार लागलेला आहे, बैतूल मध्येच आहे ते. तर हे काजनी कनौजिया आणि सालबर्डी आणि कौंडिण्यपूर हे प्राचीन स्थळ आहे. तसं अचलपूर, अमरावती मधलं अचलपूर असो तर हे सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध स्थळ आहे. तर हा सालबर्डीचा इतिहास खूप महान असा इतिहास आहे. देवानाप्रिय सम्राट अशोक, मोगलीपुत्र तिस्सा, अरहत महादेव, भगवा भिक्खू, मुक्ता, चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य, संत निवृत्तीनाथ महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि अनेक अरहंत भिक्खू या ठिकाणी वर्षावास करायचे. ही वर्षावासाची भूमी, ही प्रवारणा भूमी, हे सीमा भूमी, ही उपसंपदा भूमी आणि हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं भलं मोठं केंद्र होतं. बुद्धाच्याच काळापासून
तर मौर्य काळापर्यंत आणि स्वतः सम्राट अशोकांनी सुद्धा या स्थळाला भेट दिलेली आहे. भगवान बुद्धांच्या शारीरिक अस्थींचं हे ठिकाण म्हणजे मुक्ताई लेणीवरचा महास्तूप. भगवान बुद्धांच्या या अस्थीला आपण नक्कीच वंदन केलं पाहिजे आणि महाशिवरात्रीला सुद्धा आपण दरवर्षी इथं या. हे सालबर्गी ठिकाण आपल्या परिसरात, मी याच्याकरिता इथं जिव्हाळ्याने येतो, आमच्या वर्धा जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे. वर्धा जिल्ह्यात नाही येते, मध्य प्रदेश मध्ये येते, पण आम्ही वर्धा जिल्ह्यातच समजतो. वर्धा जिल्ह्यामधल्या आमच्या एकमेव लेण्या म्हणजे सालबर्गीच्या. आणि माझं हक्क बनतं, माझं कर्तव्य बनतं की मी वर्धा जिल्ह्यामध्ये माझी भूमी असल्यामुळे, मी सध्या वास्तव्य करत असल्यामुळे सालबर्गीकडे माझं विशेष लक्ष राहणार आहे. मग सालबर्गी असो का कौंडण्यपूर असो, या संपूर्ण परिसर याचा मी अभ्यास करत असतो. मी हा अभ्यास माझे 2 व्हिडिओ आहे नोबल ट्रूथ युट्यूब चॅनलवर. कौंडण्यपूरचा बनवलेला आहे, विजासन लेणीचा बनवलेला आहे, आपण तो पाहू शकता नोबल ट्रूथ युट्यूब चॅनलवर. या ठिकाणी पूजनीय भदंत रठ्ठपालजी यांच्या नेतृत्वामध्ये हा भल्ला मोठा भव्य आणि दिव्य सोहळ्याचं आयोजन आदरणीय पूजनीय भंते ज्ञानज्योतीजी महादेव आणि डॉक्टर धम्मचेती भंतेजी आणि सर्व भिक्खू संघ, अनिरुद्ध भंते, कश्यप भंते, धम्मानंद भंते या सर्व आर्यांची प्रति मी मंगलाची कामना करतो. माझ्या काया वाचा मध्ये काही अपराध दोष घडला असेल म्हणजे तर तुम्ही मला, ठीक आहे ना. तर मी हा भौगोलिक पुरातात्विक इतिहास सांगण्याचा ठिकाणी प्रयत्न केला. मला माहित नाही तुमच्यापर्यंत तो पोहोचला, पण मला नक्कीच माहित आहे काही लोकांना तो समजला. या जागेविषयी श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. बघा, महाबोधी महावीर तर सोडा, पण इथे आपण बुद्ध लेण्यांवर जाणं सोडून दिलं म्हणून काही लोकांनी कब्जे केले. आता काही ज्या बुद्ध लेण्या आहेत त्याच्यावर तरी वर्षावासात पौर्णिमेला येत चला, सालबर्गीला येत चला. तुम्ही येणं बंद केलं म्हणून लोकांनी कब्जे केले. या बौद्ध भिक्षूंच्या लेण्या आहेत. काही भंतेजी लोक तर मलाच बाबा माझी खिल्ली उडवतात. त्या भंतेजींना बुद्ध लेण्याचं लयच वेळ आहे, दगडाचं लयच नाही, हा दगड इथं ही बुद्ध मूर्ती. अरे नालंदाची फर्स्ट अनेक विद्या होत्या नालंदामध्ये, पण शिल्पविद्या प्रमुख विद्या होती. शिल्पविद्या ज्या भिक्खूंनी बौद्ध लेण्या कोरल्या, ज्या बौद्ध भिक्खूंनी त्या लेण्यांमध्ये राहिले, माझे पूर्वज राहिले त्या लेण्यांमध्ये, त्या लेण्यांना वाचवणं, तो चिरंतन धम्माचा वारसा वाचवणं माझं कर्तव्य आहे. भिक्खू लोकांनी त्याच्यामध्ये नैराश्य घेऊ नये. बुद्ध लेण्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे, भौगोलिक अभ्यास केला पाहिजे. बुद्ध लेण्या ह्या भिक्खूंच्या आहे आणि भिक्खूंनी त्या कोरलेल्या आहे. आणि आज सालबर्गीच्या बुद्ध लेणीचं रक्षण रट्टपाल भंतेजीमुळे होत आहे. त्यांनी खूप मोठं त्यांना संघर्षही करावा लागला, पण संघर्षाचा परिणाम, कारण इथल्या लोकांनी, पाळ्याचे लोक असो, आजूबाजूच्या मोर्शीच्या संपूर्ण लोकांनी, यवतमाळ धामणगाव पासून तर संपूर्ण परिसरातील लोक त्यांना सहकार्य करतात, कारण त्यांच्या शिलाचा प्रभाव आहे आणि त्यांच्यामध्ये ती ताकद आहे. आणि म्हणून आज हे सालबर्गी, हे प्राचीन बौद्ध स्थळ, हे महाराष्ट्राच्या सीमेवर आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर याला उजागर करण्याचं काम या सालबर्गीच्या लोकांनी आणि भंतेच्या नेतृत्वात झालेलं आहे. आणि सालबर्गीच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी ज्ञानज्योती भंतेजी सुद्धा दरवर्षी येतात, आवर्जून येतात, कारण हे बौद्ध स्थळ आहे. म्हणून सगळ्यांनी भंतेजींना सपोर्ट करत चला. आणि या ठिकाणी मी थांबतो, माझ्या वाणीला विराम देतो. भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल, भवतु सप्प मंगल.